खुशखबर खुशखबर खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे। या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट, 3,000 रुपये आले लाडक्या बहिणींना। हो, तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो, अखेर हप्ता जमा झाला। सर्व बहिणी खुश झाले, कारण सर्व पात्र ज्या बहिणी आहेत अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेले आहेत। खुशखबर खुशखबर, आनंदाची बातमी। सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघत आहात त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या। हे बघा, आता जो निधी आहे निधी मंजूर झालेला आहे आणि 2 महिन्याचा निधी आलेला आहे। 2 महिन्याचा निधी मंजूर झाला आणि हा 2 महिन्याचा निधी डायरेक्टली 3,000 रुपये आता सोडले जात आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये। कारण बघा, महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगतो मी, जेव्हा पण हप्ता येतो ना तेव्हा तुम्हाला SMS येतो, कारण SMS आल्यावरच समजतं की पैसे आले की नाही लाडक्या बहिणींनो तुम्हाला, बरोबर। त्यामुळे सर्व बहिणींच्या मोबाईलवरती SMS आलेले आहेत आणि जवळपास बघा 25 जिल्ह्यात आताच पैसे आले, 25 जिल्ह्यात आताच पैसे आले आणि सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण 3,000 रुपये 2 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेले आहेत। सर्व सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे बघा, पहिले काय सांगण्यात आलं होतं की आम्ही ऑगस्टचा हप्ता देऊ, म्हणजे ऑगस्टचा हप्ता हा तुम्हाला मिळणार होता 20 ऑगस्ट रोजी, परंतु 20 ऑगस्ट रोजी तो हप्ता काही आला नाही। तो हप्ता आज आलेला आहे, म्हणजे आज तुम्हाला 2 हप्ते डायरेक्ट, ऑगस्टचा हप्ता तर मिळालाच परंतु त्यासोबत सप्टेंबरचा पण हप्ता, म्हणजे 3,000 रुपये खात्यामध्ये जमा झाले। आता मी तुम्हाला विचारतो बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का? जरी नाही आले असतील तर नाही कमेंट करा आणि जरी आले असतील तर हो कमेंट करा। हे बघा बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कामाची माहिती आहे, समजून घ्या, स्किप करू नका, व्हिडिओला पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण महत्त्वाचे निर्णय देखील लाडकी बहीण योजनेमध्ये घेण्यात आलेले आहेत। हे बघा, 26 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि आता या ज्यांचा हप्ता बंद झालेला आहे त्यांच्यासाठी पण महत्त्वाची अपडेट आहे। तर तुमच्यापैकी कोणाचा हप्ता बंद असेल त्यांनी कमेंट करून सांगा, त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट। आता जवळपास 26 लाख आकडा समोर आलेला आहे ज्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे। अशा बहिणींची आता पुन्हा पडताळणी चालू आहे। आता ही पडताळणी का चालू आहे, यामध्ये जरी पात्र असतील बहिणी तर त्यांचा लाभ सुरू केला जाणार आहे। हो, तर जे पात्र असतील त्यांचा लाभ सुरू केला जाणार आहे। हा चांगला निर्णय घेतलेला आहे शासनाने आणि त्यामुळे ज्यांचा हप्ता बंद झालेला आहे त्यांचा हप्ता सुरू होऊ शकतो जरी त्या पात्र असतील तर लाडक्या बहिणी। ओके, ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी होती। तसेच महत्त्वाचं म्हणजे हे बघा, लाडक्या बहिणींना गिफ्ट देखील मिळत आहे। गिफ्ट काय मिळत आहे, गिफ्ट संदर्भात पण सांगतो सर्व काही माहिती, व्हिडिओ तुम्ही पूर्ण तर बघा। गिफ्ट पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका। तुम्हाला जवळपास 40,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळणार आहे। हे गिफ्ट मिळू शकतं तुम्हाला लाडक्या बहिणींनो, 40,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकतं। आता हे कर्ज बघा, मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील ज्या बँका आहेत त्यांनी निर्णय घेतला आणि मुंबई येथे लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयेपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय झालेला आहे, हा निर्णय झाला। मग बाकीच्या जिल्ह्यात पण 40,000 रुपये कर्ज मिळू शकतं, या संदर्भात मागच्या वेळी घोषणा झालेली आहे। त्यामुळे आता जे जिल्हे आहेत बाकीचे त्या जिल्ह्यातील बँकांनी तसा निर्णय घेतला तर नक्कीच तुम्हाला 40,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकतं बहिणींनो। परंतु बँकांनी तसा निर्णय घ्यायला पाहिजे, कारण संपूर्ण बँकांवरती आहे ते। बँकांनी जरी तसा निर्णय घेतला तर तुम्हाला ते कर्ज मिळेल, छोटा मोठा लहान उद्योगसाठी, बिझनेससाठी। ओके, त्यामुळे येईल त्या संदर्भात पण अपडेट, कारण मुंबईची अपडेट आली, आता बाकीच्या जिल्ह्यांकडून पण बँका निर्णय घेतील। ओके, तर ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते लाडक्या बहिणींनो, 3,000 रुपये डायरेक्ट थेट खात्यामध्ये जमा झाले। हो, जमा झाले आज। सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या। चेक करा, पटापट चेक करा, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेले आहेत। आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी। हे बघा, ज्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडून गेलेले आहेत। तुमचं आधार कार्ड जरी बँकेशी लिंक नसेल ना तर तुम्हाला पण पैसे येणार नाही बरं, हप्ता थांबवला जाईल, कारण याच कारणाने हप्ता थांबवला जातो। आधार कार्ड बँकेशी लिंक नसणे, डीबीटी एनेबल नसणे, या कारणामुळे तुमचे हप्ते थांबवले जाऊ शकतात। आता ऑगस्ट महिन्याचे पैसे हे सेपरेट येणार होते, परंतु सप्टेंबरचे पण पैसे आले, ही सर्वात मोठी खुशखबर आहे। 3,000 रुपये डायरेक्ट। आता कोणकोणत्या जिल्ह्यात आले आणि कोणाकोणाला पैसे आले त्याबद्दल पण सांगतो, काही काळजी करू नका। हे बघा,
एक महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आता ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांची तर पुन्हा पडताळणी होणार आहेत आणि त्यापैकी ज्या बहिणी पात्र असतील त्यांचा लाभ सुरू केला जाणार आहे. हा तर एक चांगला निर्णय झाला. परंतु अजून एक महत्त्वाचा निर्णय शासन घेत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात निधीमध्ये वाढ. हो, निधीमध्ये वाढ होणार आहे. तुम्हाला आता ज्याप्रमाणे दरमहा 1500 रुपये मिळतात ना बहिणींनो, ते 2100 रुपये होणार आहेत. आता ऑलरेडी काही राज्यांमध्ये लाडक्या बहिणींना महिलांना 2500 रुपये दिले जात आहेत. दिल्ली असो, झारखंड असो, काही ठिकाणी 2500 रुपये दिले जात आहे आणि आपल्या महाराष्ट्रात 1500 रुपये दिले जात आहे लाडक्या बहिणींना. त्यामुळे शासनाने मागच्या वेळी पण निर्णय घेतला होता आणि घोषणा पण केली होती. परंतु आताच एक मागच्या वेळी मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी बोललं होतं की आम्ही निधीमध्ये पण वाढ करणार आहोत. पुढे चालून आम्ही 2100 रुपये लाडक्या बहिणींना देणार आहोत. योजना सुरूच राहणार आहे अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. त्यामुळे 1500 ऐवजी तुम्हाला 2100 रुपये मिळतील. परंतु ते पुढे चालून, आता सध्या तर ते पॉसिबल नाही, परंतु पुढे चालून तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहेत बहिणींनो. ओके, सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी. ओके, आणि सध्या आता राज्यात एकच चर्चा चालू आहे की 3000 रुपये आले, 3000 रुपये येणार. ही चर्चा सध्या न्यूजवरती तुम्ही बघत आहात, यूट्यूबवरती बघत आहात, सर्व ठिकाणी तुम्ही सोशल मीडियावरती हीच अपडेट बघत आहात की 3000 रुपये आले, 3000 रुपये सुरू झाले. ही चर्चा तुम्ही बघत आहात. तर बघा, आता मी तुम्हाला सांगतो, या बातमीमध्ये मला एवढा दम वाटत नाही हे लाडक्या बहिणींनो. तुम्हाला बघा, ऑगस्टचेच 1500 रुपये येतील असं मला वाटत आहे. अजून हप्ता कोणालाच आलेला नाही, एवढं लक्षात घ्या. आणि कोणत्याच जिल्ह्यामध्ये पैसे आलेले नाहीत. सत्य माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघत चला. सत्य माहिती फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. अजून ऑगस्टचे 1500 रुपये सुरू झालेले नाहीत आणि तुम्हाला 2 महिन्याचे 3000 रुपये मिळतील असं जे सोशल मीडियावरती सांगितलं जात आहे. तर या अपडेटमध्ये मला जरासा पण दम वाटत नाही आहे. ही फक्त एक चर्चा चालू आहे, एक अंदाजित चर्चा चालू आहेत. महत्त्वाचं म्हणजे अधिकृत जेव्हा माहिती येते ना तेव्हाच ते कन्फर्म असतं आणि तेव्हाच तेवढे पैसे येतात. अधिकृत माहिती आलेली नाही, घोषणा अजून झालेली नाही, त्यामुळे अजून हे पक्क नाही. परंतु मी तुम्हाला एक गॅरंटीने सांगतो, तुम्हाला ऑगस्टचे पैसे 1500 रुपये मिळतील आणि ते कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचे 1500 रुपये आता जमा होणार आहेत लाडक्या बहिणींनो. ही सत्य माहिती आहे. आलं लक्षात? तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती बघितली. चला, या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही, कारण अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात किंवा इतर महत्त्वाच्या बातम्या असतील तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.